प्रतिबिंब जनमानसांचे। प्रभाग क्रमांक 6 मध्ये अंजलीताई आव्हाड यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व चष्मा वाटप शिबिराचा शुभारंभ। राजकारणापलीकडे जाऊन नागरिकांची सेवा। अंजलीताई आव्हाड यांच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद। अहिल्यानगर शहरातील सावेडी उपनगर भागातील श्रमिक नगर येथे प्रभाग क्रमांक 6 मधील नागरिकांसाठी मोफत सर्वरोग तपासणी तसेच चष्मा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले। राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष अंजलीताई आव्हाड आणि सामाजिक कार्यकर्ते सूरज शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून हे शिबिर आज शुक्रवार 13 डिसेंबर रोजी श्रमिक नगर येथील बालाजी मंदिर परिसरात संपन्न झाले। या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संपत बारसकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी भाजपचे माजी नगरसेवक मनोज दुल्लम यांच्यासह विनोद म्याना, अमर बोरा, मच्छिंद्र शिंदे, दत्तात्रय आरकल, गणेश येमोल, सागर येमोल, मारुती शिंदे, दादा शिंदे, प्रमिला जावळे, अश्विनी शिंदे, योगिता कुडिया आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच प्रभाग क्रमांक 6 मधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या मागणीनुसार आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराच्या माध्यमातून अनेक नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली। डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आले तसेच गरजूंना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले। लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला। यावेळी बोलताना उपस्थित नागरिकांनी अंजलीताई आव्हाड यांचे सामाजिक कार्याबद्दल कौतुक केले। पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने असे उपक्रम सातत्याने राबवावेत तसेच समाजसेवेत सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांनी पुढे येऊन नागरिकांच्या सेवेसाठी काम करावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली। मी आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 6 मध्ये माझ्या वतीने व युवा उद्योजक सूरजजी शिंदे यांच्या वतीने भव्य असं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आरोग्य शिबिर आयोजित करण्याचा मुख्य हेतू होता की प्रभाग क्रमांक 6 मध्ये असे अनेक गरजू व्यक्ती आम्हाला भेटले की ज्यांच्यासाठी आरोग्य शिबिर घेणं हे फार महत्त्वाचं वाटलं। त्यामध्ये आम्ही प्रामुख्याने डोळ्याच्या तपासणीचं शिबिर ठेवलेलं आहे। त्याचप्रमाणे बीपी, शुगर, रेड सेल, व्हाईट सेल म्हणजे पांढऱ्या पेशी आणि लाल पेशी या सर्व तपासणीचं शिबिर आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे। आणि डोळे तपासत असताना डोळे तपासून जागेवरती आम्ही नागरिकांसाठी चष्मा देखील उपलब्ध करून दिलेला आहे। ह्या प्रकारचे उपक्रम यापूर्वी देखील आम्ही घेतलेले होते आणि या प्रभागामध्ये फिरत असताना काम करत असताना ह्या पद्धतीचे प्रश्न आणि अशा प्रकारच्या समस्या प्रामुख्याने आम्हाला जाणवल्या कारणाने आवर्जून या शिबिराचं आयोजन आम्ही आज या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। आणि येत्या काळात सुद्धा आमच्या मार्फतीने आमदार संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष संपतदादा बारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 6 मध्ये आवर्जून या पुढच्या काळामध्ये देखील अशा प्रकारचे शिबिर घेतले जातील। आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, प्रदेश कार्याध्यक्ष अंजलीजी आव्हाड आणि आमचे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते सूरजजी शिंदे यांच्या प्रयत्नातून आज आपल्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये मोफत चष्मा वाटप शिबिर आणि इतरही आरोग्य तपासणीचं शिबिर आयोजित केले। त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचं मनापासून कौतुक करतो। आणि आज या कार्यक्रमासाठी आमचे सहकारी मित्र नगरसेवक माननीय मनोज भाऊ दुल्लम हे देखील उपस्थित आहे। मी त्यांचे देखील स्वागत करतो आणि सर्व जे अध्यक्ष विनोदजी माना यांचं देखील स्वागत करतो आणि जे सर्व स्थानिक मंडळ असतील त्यांचं मी मनापासून स्वागत करतो। आणि प्रथमतः या उपक्रमाचं मी मनापासून कौतुक करतो। कौतुक याच्यासाठी की आपण पाहतो की कुठला हेतू न ठेवता आपण समाजसेवा म्हणून समाजातील गरजू व्यक्तींना मोफत आपल्यापासून काही सहकार्य होण्याची भूमिका जर सामाजिक कार्यकर्ते म्हणून सूरज असेल किंवा अंजली असतील हे घेत असतील तर हा उपक्रम त्यांनी अतिशय चांगला घेतलेला आहे। तर माझी त्यांना या ठिकाणी विनंती आहे की ज्या ज्या भागात गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी आपण अधिक काम या पुढील काळात सुद्धा केलं पाहिजे। हे काम केल्याने आपल्याला कळत न कळत एक वेगळं समाधान, मानसिक, आत्मिक आणि पुण्य लाभण्याचं काम हे होत असतं आणि त्याचं रूपांतर आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे भेटतं हे मी काय सांगायची आपल्याला गरज नाही। पुन्हा एकदा सूरज आणि आमच्या अंजलीजी यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि कौतुक करतो की अशा सामाजिक उपक्रम आपण मनापासून राबवू। धन्यवाद। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।